शहरामध्ये मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. वाजले वाजले वाजले. बजा बजा. जिला प्रमुख गौतम जिता आपल्याशी संवाद साधण्यासाठी या गाड्या गाड्या पुढे जाऊ द्या. कार्यकर्त्यांना विनंती, गाड्या सोडा पहिल्या, गाड्या पहिल्या जाऊ द्या. वाजव गाडा वाजव. विरारमध्ये विराट स्वागत होते. मला भाषण करण्याची काही गरज असं वाटत नाही, पण तुम्ही निर्णय घेऊनच इथे आलेला आहात. तुम्ही तुमचं मन मत पक्क बनवूनच इथे आलेला आहात. आणि जर का तसं नसतं तर तुमच्यामध्ये हा उत्साह मला दिसला नसता. अनेक ठिकाणं मी पाहिलेली आहेत, अनेक जण मी पाहिलेली आहेत की ज्यांना सभा करायच्या म्हटलं तर भाड्याने लोक आणावी लागतात. आज आपली काही सभा नाहीये. जो काय कार्यक्रम आपला ठरला तो ठिकठिकाणी नाक्या नाक्यावरती माझं स्वागत होणार आणि त्यांना मी भेटणार. मला कल्पना नाही तुम्ही किती वाजल्यापासून इथे आहात. 4 वाजल्यापासून 4 कोणी मागाशी आलो होतो ते सकाळपासून उभे आहेत. मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. याचं कारण या मार्गावरती असंच चाललेलं आहे. अजून किती ठिकाणी पुढे जायचं मला कल्पना नाहीये. उद्या पण मी याच मतदारसंघात फिरणार आहे. एक 8-10 महिन्यापूर्वी सुद्धा या मतदारसंघामध्ये मला वाटतं तुमच्या परिसरात आलेलं नव्हतं. आणि म्हणून मी ठरवलं, एकनाथजीने सांगितलं, रवींद्रजीने सांगितलं की ज्या परिसरात मी गेल्या वेळेला गेलो नव्हतो तो परिसर मला पहिल्यांदा फिरवा तिकडे. आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो. एक 8-10 महिन्यापूर्वी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत आपलाच एकमेकांमध्ये सामना होता. गावित साहेब, रवीजी हे समोरच्या बाजूला, आम्ही या बाजूला. आपले श्रीनिवास वनगाव उमेदवार होते. पण 8-10 महिन्यामध्ये जे काय वातावरण या देशामध्ये निर्माण झालं, एकूण परिस्थितीचा जो काही मी एक अभ्यास केला आणि तो केल्यानंतर मला असं वाटलं की ही निवडणूक केवळ शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्या भवितव्याची निवडणूक नाहीये.
ही निवडणूक फक्त आपले गावित किंवा श्रीनिवास वनगाच्या भवितव्याची निवडणूक नाहीये. ही निवडणूक संपूर्ण देशाच्या म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भवितव्याची आणि भविष्याची निवडणूक आहे. आणि मग विचार केला आपल्याकडे आपण असं म्हणतो की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरलेले आहेत ते म्हणजे नरेंद्रभाई. पलीकडे त्यांचा इथला उमेदवार अजून ठरलेला नाहीये तर पंतप्रधान पदाचा उमेदवार कसा ठरणार कधी ठरणार देव जाणे. म्हणजे मला आठवतंय की आणीबाणीनंतर सगळे पक्ष एकवटले होते. जनता पक्ष स्थापन केला होता. अंधेरे में एक प्रकाश जय प्रकाश एक एक वेगळं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्यावेळेला सगळे पक्ष एकवटले होते. त्याच्यामध्ये साहजिकच जनसंघ होता. पण त्या जनसंघामध्ये सुद्धा अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी, त्याच्यानंतर जगजीवनराम बाबू होते, चरण सिंग होते, इतर चंद्रशेखर होते, असे सगळे दिग्गज त्यावेळेचे नेते हे एकत्र येऊन त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. दुर्दैवाने ते सरकार काही चालू शकलं नाही. 20, 22, 25 महिन्यामध्ये ते कोसळलं. पण निदान त्यावेळेला विरोधी पक्षाकडे एकापेक्षा एक सरस दिग्गज नेते होते. आज माझं काय म्हणणं आहे, नरेंद्र मोदी ज्यांना नको असतील ना ठीक आहे ठेवा बाजूला. कोण तुमच्याकडे नेता कोण आहे? कोणाच्या हातामध्ये आम्ही आमचा देश देऊ? कोणाच्या हातामध्ये आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य आम्ही देऊ? आहे उत्तर देते कोण? मुद्दा म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. एक 4 दिवसापूर्वी मी जेव्हा गुजरातला गेलो होतो अहमदाबादला, अमित भाईंच्या निवडणुकीचा अर्ज भरायची ती एक मिरवणूक होती आणि त्याच्या आधी जी सभा झाली. मी असाच प्रश्न विचारला की देशाचा पंतप्रधान कोण होणार? तर समोरनं घोषणा द्यायला लागले मोदी मोदी. म्हटलं बरोबर आहे. जसं आपण एक नाव घेऊन आपण घोषणा देऊ शकतो तसं 56 पक्ष एकत्र आलेत आपल्याला हरवण्यासाठी. मी म्हणतो 56 पक्ष कशाला, तुमच्या 56 पिढ्या जरी खाली आल्या ना तरी आमच्या भगव्या युतीला कोणी हरू शकणार नाही. 56 पिढ्या घेऊन या खाली तरी आमची भगवी युती हा शिवरायाचा आणि हिंदुत्वाचा पवित्र भगवा आहे. ह्याला कोणी याचा कोणी पराभव करू शकणार नाही. पण 56 पक्ष एकत्र आल्यानंतर माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एका नेत्याचं नाव घेऊन घोषणा घेऊन दाखव्यात की हा आमचा नेता उद्या देशाचा पंतप्रधान होणार आहे. कोण? कोणाला राहुल गांधी नकोय, कोणाला पवार साहेब नकोय, कोणाला ममता नकोय, कोणाला हे नकोय, कोणाला चंद्राबाबू नकोय. बरं व्हायचं सगळ्यांनाच पंतप्रधान. अगदी जर का चान्स मिळाला तर मायावतीनं सुद्धा व्हायचं. मायावती पंतप्रधान चालू शकतं. हे असं सगळं आकार उकार नसलेलं सरकार आपण डोक्यावर घ्यायचं का हा मोठा प्रश्न आहे. बरं आज दुसरा जो काही मुद्दा आलेला आहे समोर, दुपारी काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा सादर केला. जाहीरनाम्यामध्ये एक साधारणतः असं असतं की आम्ही तुमच्यासाठी काय काय करणार हे सांगावं लागतं आणि पुढचं आमचं सरकार कोणत्या मुद्द्यांवरती काम करणार, आम्ही तुम्हाला नेमकं काय देणार हे त्याच्यात सांगावं लागतं. मग देश आणि मतदार आपलं मन बनवतो आणि मतदान करतो. काँग्रेसने जो जाहीरनामा केलेला आहे त्यातली मी 2च कलमं तुम्हाला सांगतोय. ती तुम्हाला पटत असतील जरूर काँग्रेसला मतदान करा. मग मी अगदी जरूर सांगतोय. आणि ती कलमं किंवा 2 जी आश्वासन आहेत ती अशी आहे की मुख्य आपण काय म्हणतो की काश्मीर हा आमच्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे, अविभाज्य राज्य आहे आणि त्या काश्मीरमध्ये सुद्धा आमचा देशाचा कायदा हा लागू झालाच पाहिजे. हा एक कायदा 370 कलम. आवाज येतोय? अरे मग काय नुसतं बोलून उपयोग काय? तुम्हाला तरी ऐकू येते की नाही रे? थोडं पुढे या. नाही येतोय साहेब, आवाज येतोय. 370 कलम आपण रद्द करणार हे आपलं वचन आहे. 370 कलम रद्द झालं पाहिजे की नाही? राजीव आपलं राहुल गांधी सांगतात आम्ही ते कलम रद्द करणार नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की जर कोणी देशविघातक काही गोष्टी केल्या, कारवाया केल्या, 324 हे जे काही कलम आहे ते आम्ही रद्द करू. म्हणजे देशद्रोहाचा खटला यापुढे कोणावर टाकला जाणार नाही. हे तुम्हाला पटतंय? कसं असतात की कोणी गोळीबार करा, बॉम्बस्फोट करा, माणसं मारा, काही करा, देशाचे आमचे तुकडे करा, पण आम्ही कोणाला देशद्रोही म्हणून ठरवणार नाही. देशद्रोहाचा खटला त्याच्यावर चालवणार नाही. हे राहुल गांधी सांगतायत. पंतप्रधान म्हणून राहुल गांधी तुम्हाला पसंत असेल जरूर काँग्रेसला मतदान करा. आणि मग हाच मुद्दा समविचारी म्हणून जे काही एकत्र झालेले आहेत, मी शरद पवारांना विचारतो की तुम्हाला हे काँग्रेसचं जे काही आश्वासन आहे हे तुम्हाला मान्य आहे का? राष्ट्रवादी पक्षाला हे राष्ट्रविघातक आश्वासन मान्य आहे का? देशद्रोह्यांना मांडीवर घेणारं सरकार शरद पवार त्याला पाठिंबा देणार आहेत का? आणि मग इथे जे काय होणार आहे, अजून त्यांना उमेदवार मिळत नाहीये. उमेदवार कोण आहे आपल्या पलीकडे? नाही मिळूच शकत नाही.
निवडणुकीपर्यंत शोधला तरी खूप झालं. पण समविचारी म्हणजे कसे आहेत की आता आपल्या समोर आपल्या व्यतिरिक्त काँग्रेस, राष्ट्रवादी, मग काय ते बाविया पाविया सगळे एकत्र येणार म्हणतात. या समविचारांचा कोणता? आम्ही देशद्रोहाचा खटला चालवणार नाही आणि आम्ही इकडे गुंडगिरी करणार. म्हणजे गुंडांचं आणि देशद्रोहांचं सरकार ही युती ही तुम्हाला चालेल? मग जसे हे मुद्दे मी तुमच्या समोर देशाचे मांडले तसंच तुम्हाला मी स्थानिक मुद्दाही सांगतो की आपलं सरकार हे पुन्हा येणारच. हे तुम्ही आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे. देशातही येणार आणि राज्यातही येणार. पण तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर जे सरकार येईल ते या गावातली गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आता याच्या पुढे इकडे स्क्वेअर फुटाचा हिशोब चालणार नाही. स्क्वेअर फुटाने एवढे भाव आम्हाला मिळाला पाहिजे. अजिबात देणार नाही. स्क्वेअर फुटाला पण देणार नाही आणि तुला पण देणार नाही. जा काय करायचं होतं गुंडगिरी मोडून काढणार. आणि म्हणून गावित साहेब एक गोष्ट मनापासून मला खरं श्रीनिवासला पण धन्यवाद द्यायचे. कारण श्रीनिवाससाठी आपण ही जागा घेतली होती. पण श्रीनिवासनी मला सांगितलं की साहेब मला विधिमंडळात काम करू द्या. म्हणजे आपल्या इकडे विधिमंडळात राज्याच्या विधिमंडळात मी श्रीनिवासला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाठवणार. पण आता गावित साहेबांना आपल्याला लोकसभेत पाठवतो. आणि म्हणून गावित साहेब, श्रीनिवास आणि आपले सगळे रवीजी तुम्ही पण आहात, एकनाथजी आहेत, सगळे आमदार खासदार एक लक्षात घ्या की या सगळ्या लोकांना आता कोणाच्या तरी गुलामगिरीमध्ये आहेत. त्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढायचे. आम्ही गुलाम नाही आहोत. आम्ही स्वतंत्र आहोत. आणि म्हणून गुंडगिरी मोडून काढणारं सरकार आपल्याला आणायचे. देशद्रोहांना फासावर लटकवणारं सरकार आम्हाला आणायचे. आणि त्याकरता गावित साहेब हा आमचा प्रतिनिधी आहे. भगवा ही आमची ओळख आहे. हातामध्ये भगवा घेऊन पुन्हा एकदा गावित साहेबांना लोकसभेत पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चार तारखेला पुन्हा एकदा आपल्याला सांगतो 4 एप्रिल सकाळी 10 वाजता सरकार आपले उमेदवार राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज भरला पाहिजे याची आपण नोंद घ्या.